नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजच्या ब्लॉगची सुरुवात झाली गाडीमधनं। तर गाडी बिडी आता साफ केली, एक काम आहे त्याच्यामुळे निघालोय। तर आज उद्या जरा मोठा दिवस आहे माझ्यासाठी, उद्याचा दिवस तर जरा जास्तच मोठा आहे, त्यामुळे मी म्हणलं ब्लॉग करावा आणि तुम्हाला दाखवावं, कारण दिखाने से दुनिया चलती है म्हणूनसाठी ब्लॉग बनवतोय, काय विषय नाही। तर मी निघालोय आता, एक काम आहे त्यासाठी। आता सध्या पहिल्यांदा थोडेसे मी कपडे बिपडे चेंज करून येतो आणि मग तुमच्या संग बोलतो, ठीक आहे। काय नाही मित्रांनो, आता काय झाला विषय माहित आहे का, मला काय चांगला शर्ट भेटला नाही त्याच्यामुळे हेच घातलाय बघा। हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पण दिसेल, सगळ्या व्हिडिओमध्ये हेच तुम्हाला टी शर्ट दिसेल। तर काय आहे, गरिबी लय वाईट असते, ठीक आहे। तर फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलोय आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, तुमचा भाऊ झालाय ट्रेंड सेटर। आता ते कसं मी तुम्हाला नंतर सांगतो, कारण पूर्ण दिवसाचा ब्लॉग तुम्हाला बघायचा आहे। आता एक वास्तुशांती तिकडे आलतो मी, विकीच्या वास्तुशांतीला, विकीच्या घराच्या, आणि विकीचा बर्थडे पण आहे। तर विकीला भेटतो तुम्हाला पहिल्यांदा, मागं मंत्र बिंत्र चालू आहे त्याच्यामुळे थोडासा ब्लॉग करायला अवघड होईल, पण तुम्ही बघा। फोन चेंज केला मित्रांनो, तुम्ही मला सांगा की कशी क्वालिटी येते। आताच वास्तुशांतीला आलतो पण इथं रंगपंचमी साजरी झाली। तुम्हाला सांगतो आमच्या इकडे सातारा कोल्हापूरमध्ये आजच्या दिवशी रंगपंचमी साजरी करते ती, डोलीवंदनला नाही। पैलवान बघा, काडी पैलवान कसला दिसतोय, का चकाकतोयस माहितीये का तू, चकाकतोय डायरेक्ट। मी कसं चकाकतोय का नाही बघा, फक्त सांगा मला। आज एका नवीन दिवसाची सुरुवात सूर्योदयापासून झाली, तब्बल 4 महिन्यानंतर। तुम्ही बघू शकता या ठिकाणी मित्रांनो, सूर्य बघा, सूर्य। होपफुली तुम्हाला माझा चेहरा, तुम्हाला व्हिडिओ क्वालिटी अशी चांगली दिसत असेल, कारण सीन काय आहे ना, सकाळी जास्त अंधार होता। मी निघालो त्यावेळेस 5 वाजताच निघालो घरातून, त्यामुळे व्लॉग काय शूट केला नाही आणि सकाळी 5 वाजता लाईट गेली। एक सीन आहे डोक्याच्या मागं। तर हा मी तुम्हाला दाखवलं, सनरायझिंग वाला एक सीन दाखवला। आणि आता मी कुठे आलोय मला माहित नाही ऍक्च्युली या गावाचं नाव, पण मी एक्साइटेड आहे आज, थोडाफार नाही, खूप जास्त एक्साइटेड आहे। थोडा मनातून दुःख आहे, पण मनातून एक्साइटेड पण आहे, असे म्हणजे दुःख एका साईडला आणि एक्साइटमेंट एका साईडला। तर एक आहे, मी फर्स्ट टाइम असा एक शो अटेंड करायला निघालोय, बघूया। आता पहिल्यांदा मी जाणार आहे चैतनकडे, चैतनला घेणार आहे, आदित्य पण येणार आहे। आदित्यनं तिकीट बुक केलं, तर थँक्यू आदित्य, थँक्यू, पैसे नाही देणार मी तुला। तर जाऊया, पहिल्यांदा मी चैतनकडे जातो आणि तिथनं पुढे मग कंटिन्यू करू। फायनली चैतनला घेतलंय मी, पण आद्यानं टांग दिली, आद्या आजारी पडलाय। काल रात्री लय रंगपंचमी खेळला वाटतं, पण लय चुकीचं केलं आद्याने। आद्या तू बघत असला तर तू मला म्हणला की तू टांग देऊ नको, म्हणून मी एवढा लांब आलो आणि तू स्वतः टांग दिली मला। त्याच्यामुळं आता आपल्याकडे जाते इकडे, त्याच्यामुळं आता मला एकट्याला जावं लागेल, बघू काय होते। आधी असता तर अजून थोडा कंटेंट बनला असता, अजून थोडा व्लॉग मोठा बनला असता, पण आता व्लॉग मोठा नाही बनणार, एवढंच थोडंफार बनल काय असेल ते, ठीक आहे। आता डायरेक्ट लोकेशनला जाऊन भेटतो तिथं मी, आणि बघू नंतर तुम्हाला रिव्ह्यू सांगतो, शोचा रिव्ह्यू। तर मी फायनली रिव्हील करतोच की मी कुठं चाललोय। मी सौरभ भोसले च्या शोला चाललोय, इथं सांगलीमध्ये शो होता, तिथं आलोय मी, कारण इथं चैतन पण आहे आणि आद्याला पण जवळ होतं, पण आद्या नाही आला। ठीक आहे, जाऊ द्या, असं काय विषय नाही, भेटूया आपण लोकेशनला डायरेक्ट। माझ्या बघणारे जास्त आहेत, नवीन आहे तर कसं फुलालंय, आणि ते जाते मला समजून जातात। कुछ नाही ब्रो, श्रीमंतांसारखं दिसायसाठी श्रीमंतांच्या हॉटेलमध्ये आले, म्हणजे हाय का ना माहित नाही, पण दिसतोय तरी लय भारी, लय भारी एन्व्हायरमेंट एकदम। आताच स्टँडअप शो करून आले मी, सौरभ सरांचा बरंच कॉन्व्हर्सेशन झालं, चांगलं वाटलं, लय मस्त। एक माझी बाईक पण घेतली, मला माहित नाही येईल का नाही, पण 1 नंबर शो होता। मी तुम्हाला बाकीच्या डिटेल्स गाडीत गेल्यावर सांगतो। निघालोय आम्ही हॉटेलमधनं जेवण वगैरे करून, आता याला चैतनला सोडायचं त्याच्या हॉस्टेलला, आणि तिथनं मी डायरेक्ट घरी निघणार आहे। तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स म्हणजे आज मला पहिल्यांदा लाईफमध्ये काहीतरी वर्थ इट केल्यासारखं वाटतंय। आदित्यची सेटिंग लावून दिली तिकडं, आदित्य कोल्हापूरचा शो अटेंड करेल, ठीक आहे। सौरभ दादाला पण विचारलं की मी क्लिप वगैरे टाकू शकतो का ब्लॉगसाठी, मी ब्लॉग बनवतोय, तर त्यांनी मला परमिशन दिली ब्लॉगला। तसं एकदम जेन्युइन पर्सनॅलिटी, लय भारी वाटलं मला भेटून, बऱ्याच कामाच्या गोष्टी पण झाल्या। आणि आता मी सांगलीमध्ये मिरज, आणि नंतर मी जाणार आहे माघारी, बॅक टू द फलटण। आणि व्हिडिओ आज टाकली यूट्यूबला रोस्ट व्हिडिओ, तर कसा वाटला जाऊन नक्की बघा।
हा उद्या येईल ब्लॉग मे बी. इथं पुढं विटा नगर परिषद विटाची कमान आहे आणि आता इथनं मला अजून 1 तास जायचं आहे. मी इथं थांबलोय विटा नगर परिषद विटाच्या कमानीजवळ आणि इथनं मला अजून 1 तास लांब जायचं आहे. तिथनं पुन्हा 1 तास म्हणजे अजून 2 तास ट्रॅव्हल करायचे आणि एवढी खतरनाक झोप आली मला आता काय खरं नाही. कसं जाऊ मला कळून झालं पण जायला तर लागेलच. माझ्या पाठीमागे MIDC आहे, तुम्ही इकडे बघू शकता. MIDC एरिया इकडे सगळं बघा इकडं पूर्ण. आणि ही कमान विटा नगर परिषद विटा. फायनली मित्रांनो आताच मी घरी पोहोचले आणि जायचं आता फलटणला इथनं बाकीच्यांना घेऊन. तर इथं कांदा बिंदा भरायचं चाललं ते. तुम्ही जर याआधी एखादा ब्लॉग बघितला असेल माझा तर ना मी इकडं तुम्हाला ह्या साईडचं बॅकग्राऊंड मी तुम्हाला दाखवलेलं. वेलकम टू मान तालुका. बकास, नुसतं बकास. विहिरीतलं पाणी पण आटलंय. कसला आमचा पाणीदार आमदार आहे कोणाच्या, एकदा त्याला इकडं पाठवून द्या. मी त्याला सांगतो इकडून वाडा जातो एक, त्याच्यातनं पाणी येणार होतं असं म्हणते ती. पण कधी येणार ह्या जन्मात तरी मला नाही वाटत की ह्या वाड्याला पाणी बिन येईल. इथे एक विहीर होती ही पण आटली. या आंब्याची 2-3 झाड आहे, त्याला अजून 2-3 वर्ष लागतील मोठी व्हायला. कडीपत्त्याचं झाड तर वाळून गेलं. ह्या झाडांची पण अवस्था तशीच झाली. ही फुलाचं झाड होतं हे पण वाळून गेले. सगळा नुसता फपुटा झालाय फपुटा. तरी धुरळा बसलाय आता 2 दिवस पाऊस पडतोय थोडासा. पाऊस म्हणताच येणार नाही त्याला, झिरगाट पडते त्याच्यामुळं. सीन काय झाला मित्रांनो, मी व्लॉग एंड करायचा विसरलो. तर व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला पण विसरू नका. 5 hours later.